नमस्कार मंडळी, मी विशाल आणि आज आपण चाललो एका देवीच्या दर्शनाला, जिथे दरवर्षी जत्रोत्सवासाठी लाखो भाविकांची गर्दी असते आणि आपल्या प्रवासात आता कोण कोण जोडणार ते पण आपण बघूया. चला तर भेटूया आपल्या प्रवासात. तो आता आपण चाललोय कुडामध्ये. कुडामध्ये आपल्याला एक फ्रेंड भेटणार, तिला आपण पिकअप करून आपण जाणार आहोत आपल्या लोकेशनला. तर हे आहे आपलं कुडाचं बस स्टँड. आता बघूया आपण ते कुठे आहे आणि कॉल वगैरे करून बोलूया इथे. तर मॅडम एकदम स्पाय सारखे येत होते, एकदम स्कार्फ वगैरे बांधून. तर आता आपण पोचलोय नेरूर पारे ब्रिजला. हे कुडा मालवण रोडला जोडतं आणि अतिशय सुंदर असं हे ब्रिज आहे. तर आपल्याला इथून किमान 1 तासाचा तरी प्रवास करायचा आहे. तर आपल्याला इथून अजून एक व्यक्ती जॉईन होणार आहेत. तर ते आपल्या गाईड असतील त्या मंदिरापर्यंत. आणि रस्ता पण बघू शकता तुम्ही, खूपच खराब आहे. मध्ये मध्ये तर भरपूर स्लो चालवावी लागते गाडी. आमच्या घराकडे जाऊया की डायरेक्ट जाऊया? चल तुमच्या घराकडे जाऊया. सो ह्या होत्या आपल्या आजच्या गाईड दिव्या मॅडम. आणि दिव्या मॅडमांच्या पहिल्या घरी जातोय. तर आता आपण आलोय कुणकवळे गावात. कुणकवळे गावात नागझरवाडी म्हणून आहे, तिथे दिव्याचं घर आहे. ते जे मंदिर आहे जिथे आपण जातोय आज, ते मंदिर तिच्या घरापासून एक 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सो दिव्याच्या घरी काही जास्त वेळ थांबलो नाही आपण, कारण आपल्याला पुढे पण जायचं होतं. तर हिला म्हटलं तू गाडी चालव, मी थोडे क्लिप्स घेतो, कारण आपल्याकडे जास्त क्लिप्स नव्हते. सो थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत त्या मंदिराकडे. सो हा बोर्ड बघून तुम्हाला तर समजलंच असेल मी कुठे जातोय. तर आपण जातोय आता हिंगणेवाडीच्या भराडी देवीच्या मंदिरात. तर मुलींच्या मागे बसल्यावर आपल्याला दुसऱ्या फोनची गरज लागतेच, कधी पण आपल्याला 108ला कॉल लावावा लागेल. तर बघता बघता 1 तासाचा प्रवास करून आपण त्या मंदिराकडे पोहोचतोय. सो आता आपण पोहोचलोय भराडी देवीच्या मंदिराकडे. सो आपले हे गाईड आजचे. हे चल आता, चल ना पुढे. 2 महिन्यानंतर जत्रा असल्यामुळे मंदिरात आता पूर्ण काम चालू आहे. तर आपण चाललो आता आतमध्ये देवीच्या दर्शनाला. मंदिराच्या आत आणि मंदिराच्या परिसराबाहेर फोटो काढायला सक्त मनाई आहे, त्याच्यामुळे मी कॅमेरा बंद केला. आता आपण गेलेलो अंगणेवाडीच्या आई भराडी देवीच्या दर्शनाला. तिथे काय व्हिडिओ काढायला भेटले नाही, त्यामुळे आता आपण जातोय मालवणला. मालवणच्या बीचवर थोडे शूट करून पुढे चालताय. दिव्या मॅडम हे बघा, बघूया आता पुढे. सो आता आपण पोहोचलोय कुंभारमाठमध्ये. कुंभारमाठमधून मालवण एक 5 किलोमीटरवर आहे. तर आपण कुठल्या बीचवर जातोय हे तर कन्फर्म नाही आहे, बघूया आता पुढे कुठे जातोय ते. हे तुझ्यासाठी आलोय मी. म्हणून भेटली ना. होय काय? सो आता आपण आलोय मालवणच्या जेट. तर ही आहे मालवण जेटी. ते प्रवासी बोट लावलेले असतात. ते हे आपले दिव्या मॅडम. ह्या ज्या बोट्स आहेत त्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर नेण्यासाठी आणि जे वॉटर स्पोर्ट्स चालतात त्यासाठी लावलेले आहेत. तर इथली गर्दी बघून म्हटलं की दुसऱ्या स्पॉटवर कुठल्या तरी जाऊया. तर आता आपण जातोय सरजेकोट किल्ल्यावर. किल्लाच आहे ना ग? हो. तर किल्ल्यावर जातोय आता, बघूया पुढचा रूट. ते आपले दिया मॅडम आपल्याला घेऊन जात आहेत. तर आपण पोहोचलोय आता राजकोटवर, पण इथे पण बघितले तर गर्दी भरपूरच आहे. तर आपण पोहोचलोय राजकोट किल्ल्याजवळ. मॅडम उतरलाच. हो. तर इथे महापुरुष मंदिर आहे राजकोट किल्ल्यावरती.
आपण आतमध्ये जाऊया. तर आपण ज्यासाठी आलोय इथे त्या गोष्टीचं आधी दर्शन घेऊया. तर हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा. 91 फूट उंच असा हा महाराजांचा पुतळा आहे. बघता बघता सूर्य पण मावळत होता, पण लोकांची गर्दी का कमी होत नव्हती इथून. सो आता आम्ही राजकोट किल्ला बघितला आहे आणि आता वेळ झाली घरी जायची. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.